नमस्कार मित्रांनो, आज आपण हिरवी शेती ह्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघतो आहोत की हळसाली ऊसाचा लागण आहे आणि आता पावसाळ्याची सुरुवात आहे आणि आपण बघतो की या शेतकऱ्यांनी लागण चांगली जोपासलेली आहे. मात्र याच्यामध्ये हवा निघून जाण्यासाठी की याच्यामध्ये अशी थोडीशी सऱ्या दाबून घेतलेल्या नाहीत. एक थोड्याशा अंतरावरती सरी दाबून घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या पूर्वी काय होतं की हा बघू शकता आपण की हा ऊस पडलेला आहे आणि हा मुळासकट उपटून आलेला आहे. आता हा ऊस वाळू शकतो आणि त्याच्यापासून आपल्या ऊस पिकाचं उत्पन्न कमी येतं. हे आपण बघू शकता की हे जे काय आहे मुळासकट असा तो उपटून पडलेला आहे आणि हा ऊस बघू शकता आपण की हा ऊस पडलेला आहे. हे बघा, हे आपण बघू शकता. आणि ह्या ऊस असा पडल्यामुळं काय होतं की ऊस परत त्याची जी वाढ आहे ती थांबते आणि त्याला जे अन्नपुरवठा करणाऱ्या ज्या मुळ्या आहेत त्या वर उपटून आल्यामुळं की ऊस परत एकमेकावर पडल्या असल्यामुळं त्याची की ऊस हरितद्रव्य फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ती होत नाही आणि ऊसाचं उत्पन्न घटू शकतं. म्हणून आपण काय केलं पाहिजे की एक 8-10 सऱ्यानंतर एक सरीमध्ये की दोन्ही बाजूनं सऱ्या दाबून घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळं कसं त्यातून हवा निघून जाईल आणि आपला ऊस पडण्याची थोडीशी चान्सेस कमी राहतात. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुरुवात होत आहे आता आणि आपण आपला जो ऊस आहे तो असं की थोडासा एक 8-10 सरीवरती दाबून घ्यावा, म्हणजे त्यातून हवा निघून जाईल आणि असा ऊस पडणार नाही आणि आपल्या ऊसाचं उत्पन्न कमी येणार नाही.